नमस्कार। आज या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी आपणा सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी स्वागत करतो आणि येत्या रविवारी जी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची जनरल मीटिंग होत आहे, या निमित्तानं मी जिल्ह्यातील सर्व सभासदांना या निमित्ताने आवाहन करतो की या अहवालामध्ये जे पोटनियम दुरुस्ती टाकलेले आहेत, या पोटनियम दुरुस्तीला आम्हा 8 संचालकांचा, त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या प्राथमिक शिक्षक संघाचा आणि तुमच्या सर्व मंडळाचा या ठिकाणी स्टॅपिंग पॅटर्नला, त्याचप्रमाणे शेड्यूल बँकेला या ठिकाणी पूर्ण विरोध आहे। आणि आम्हाला सर्वांना त्यांनी उद्या जे चहापानासाठी बोलवलेले ते अगोदर जर यांनी शेड्यूल बँकेचा विषय या ठिकाणी जर नामंजूर केला तर आम्ही सर्वजण त्या ठिकाणी यांचं चहापानामध्ये जाऊन सर्वांचं स्वागत करणार आहोत। सत्ताधाऱ्यांचं स्टॅपिंग पॅटर्न नोकर भरती देत झालं, गेल्या वर्षीचा हा जो विषय आहे 135 स्टॅपिंग पॅटर्नचा नोकर भरतीचा, हा सर्व जिल्ह्यातील सभासदांनी नाकारलेला होता। मग हाच 135चा पॅटर्न यांनी परत बदल करून यावर्षी का आणला? एकाच वर्षामध्ये आपल्याला बँकेला नोकर भरतीची आवश्यकता आहे का हे त्यांनी अगोदर पटवून द्यायला पाहिजे होतं। म्हणून आमचा त्यासाठीही त्या ठिकाणी विरोध आहे। आणि राज्य कार्यक्षेत्र जे आहे, राज्य कार्यक्षेत्र करून कोणत्याही बँकेचा आतापर्यंत फायदा झालेला नाही। आपण जर राज्यातल्या इतर बँका पाहिल्या तर राज्य क्षेत्र करून याच्यामध्ये कोणताही फायदा नसेल, तर उलट एनपीए आपला वाढेल। म्हणून राज्य कार्यक्षेत्र करण्यासाठी आमचा सर्व मंडळाचा, आमच्या सर्व संचालकांचा या ठिकाणी त्यांना विरोधी संचालकांचा विरोध आहे। एटीएमच्या बाबत, एटीएम मुळात मे 2024 ला बंद पडले आणि ते जे एटीएम बंद पडलेले होते हे माझे चेअरमन मान्य चोपडे साहेबांच्या काळामध्ये बंद पडलेले होते। मुळात एटीएमच का बंद पडले हे आपण समजून घ्यायला पाहिजे। तर ते बँकेचं सॉफ्टवेअर बदललं आणि यांनी सॉफ्टवेअर बदलल्यानंतर त्या एटीएमची एवढी घाई केली उद्घाटन करण्याची, ते सॉफ्टवेअर कार्यान्वित न होता ते एटीएम याची घाई केल्यामुळं वर्षभर त्याचा सॉफ्टवेअर दुरुस्तीसाठी गेला। आतापर्यंत एप्रिल पर्यंत जी दुरुस्ती चालू झालेली होती आणि आता ते 3-4 महिन्यामध्ये, म्हणजे आता हे काल परवा ते एटीएम आले आणि त्याचंही श्रेय म्हणजे जर वर्ष त्याला जवळ 13-14 महिने लागले एटीएम चालू व्हायला, अजूनही पूर्ण क्षमतेनं त्यांनी जे सॉफ्टवेअर घेतलेलं आहे अजूनही पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित नाही। तरी सुद्धा फक्त छाती भरून घ्यायची की आमच्यामुळे एटीएम चालू झालं, असं काही नाही। ते सॉफ्टवेअरच त्या पद्धतीने ते फक्त चालू आहे, काही धीम्या गतीचं सॉफ्टवेअर खरेदी केल्याचे हे परिणाम आहे। विकास मंडळाच्या बाबत, विकास मंडळाचा आणि शिक्षक बँकेचा असा काही संबंध नाही। आपल्याला शिक्षक नेते संजय कळमकर साहेबांनी जे सांगितलंय की आमचा कुणालाही विकास मंडळाच्या बाबत विरोध नाही, फक्त आमचं म्हणणं एक होतं की जसं काम होईल तसे पैसे घ्या। एकत्र पैसे देण्यासाठी 10,000-20,000 देण्यासाठी जिल्ह्यातील सभासदांचा विरोध आहे आणि ते जे पैसे आहेत ते पैसे बँकेकडून वर्ग करताना त्याच्यावर विश्वस्त मंडळ नाही तर प्रत्येक संघटनेचा एक प्रतिनिधी घ्या आणि ते कार्यकारी मंडळ तयार करा आणि त्यांच्या खर्चाची त्यांच्याकडून खर्चाची मान्यता घ्या। अख्खा जिल्ह्यातील सभासद पैसे द्यायला कुणाचाही त्यासाठी नकार राहणार नाही।